रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या परम पावन असणारा अतिशय मोलाचा महत्वाचा मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे आणि हा मार्गशीर्ष महिना म्हणजेच साक्षात भगवंताचं रूप आहे. तुम्ही म्हणाल कसे, तर भगवंताने स्वतः सांगितलं, मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजेच काय, महिन्यामध्ये माझं स्वरूप जर कोणतं असेल तर तो मार्गशीर्षेचा महिना आहे. अतिशय पुण्य पावन काळ सध्या सुरू आहे. हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत उपवास आपण करत असतो, दान धर्मही करत असतो आणि आपल्या पदरामध्ये पुण्य कसे वाढेल हे आपण पाहत असतो. तर सुंदर असणारा हा पर्व काळ आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या जयंत्या उत्सव आपण साजरे करत असतो. तर दत्त जयंती सुंदर आणि महत्वाचा हा उत्सव या महिन्यामध्ये असतो. तर माता लक्ष्मीचे म्हणजेच महालक्ष्मीचे जे व्रत आहे ते सुद्धा महिला मंडळ मोठ्या संख्येने अतिशय अगदी मनाभावातून प्रेम भावातून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेचे गुरुवार या महिन्यात करत असतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी 4 गुरुवार पडतात तर कधी 5 गुरुवार पडतात. पण आता आजचा दुसरा गुरुवार आहे आणि आणखी 2 गुरुवार बाकी आहेत. तर या 2 गुरुवारी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी एक महत्वाचा सुंदर आणि गोड असा उपाय मी आपल्या समोर घेऊन आलेले आहे. तो उपाय मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर माता लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे, भगवान विष्णूला हा महिना समर्पित आहे आणि त्यांची सेवा जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडून व्हावी यासाठी आपला अट्टहास असतो. तर बघा, 2 गुरुवार झालेले आहेत लक्ष्मी व्रताचे आणि सर्वच महिला मंडळ, सनातन धर्मातील सर्वच महिला हे व्रत करतच असतात. माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळावी म्हणून हे व्रत केलं जातं. तर सर्वांनाच लक्ष्मी माता हवी आहे, नाही का, कुणाला नकोय, पण सर्वांच्याच घरी लक्ष्मी माता येत नाही, सर्वांच्याच वरती माता लक्ष्मीची कृपा होत नाही, कारण आता हे प्रारब्ध आहे, नाही का. काही जण काहीच करत नाहीत, अगदी थोडंसं कार्य करतात, पण त्यांच्या पदरामध्ये खूप मोठा मोबदला पडतो, खूप त्यांना धन प्राप्त होतं आणि एखादा मात्र बिचारा 24 तास काम करूनही धड त्याची पोटाची खळगी सुद्धा भरत नाही. तर माता लक्ष्मीची ही अवकृपा म्हणता येणार नाही. तर हे काय आहे, ज्याचं संचित आहे, नाही का. आपल्या या जीवनातील जे भोग आहेत ते कसे आहेत, भोग तो न घडे संचिता वाचवणी, करावे ते मनी समाधान. कुणी गरीब कुणी श्रीमंत, तर हा भेद भगवंताने केलेला नाही, तर आपापल्या कर्माचे फळ आपण सर्वजण भोगत आहोत, नाही का. कधी कधी असं वाटतं की काही जण काहीच करत नाहीत, नाही का, देवधर्म करत नाही, दान धर्म करत नाही, कुठल्याच प्रकारचं पुण्य त्यांच्या हातून घडत नाही, तरी सुद्धा त्यांच्याकडे अमाप धन आहे. आणि काही मात्र समाजामध्ये वावरताना आपण पाहतो, काही लोक इतका देवदेव करतात, नाही का, अगदी सर्व पूजा पाठ करतात, नाही का, नित्यनेम करतात, अगदी सर्व काही नियमांचे पालन करून आपलं जीवन व्यतीत करतात, तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला गरिबीच येते. तर असं का, याचं कारण काय, तर संचित, नाही का, प्रारब्ध. आणि हे प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. म्हणून आपल्याला आपले पुढचे दिवस जर चांगले करायचे असतील, नाही का, पुढचं संचित जर बदलावायचं असेल, तर आत्ताच आपण काय केलं पाहिजे, भगवत भजन केलं पाहिजे, किंवा जे कर्म आहे ते सत्कर्मच कसं घडेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही का. वाईट कर्म केल्याने काय होतं, तर माणूस कुठे जातो, अधोगतीला जातो. म्हणून वाईट कर्म करूच नये. तर आपला विषय आहे, 2 गुरुवार बाकी आहेत मार्गशीर्ष महिन्यातले. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक व्रत करत असतो, अनेक जप करत असतो, अनेक प्रकारची साधना चालू असते. काही जण मोठ्या मोठ्या साधना करतात, नाही का, संकल्प करून संकल्पयुक्त माता लक्ष्मीचे हवन, नाही का,
जप साधना असेल किंवा एखाद्या स्तोत्राची आराधना असेल तर ती सुद्धा केली जाते, नाही का. मोठ्या मोठ्या पूजा केल्या जातात आपल्या घरामध्ये. कशासाठी? माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी. तर 7 किंवा 9 दिवसाची सेवा आपल्याला करावायची आहे. 18 तारखेपर्यंत काय आहे तर 18 तारखेला शेवटचाच मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी ही 7 दिवसाची तरी सेवा केलीच पाहिजे. आणि अत्यंत महत्वाचं एक महालक्ष्मी अष्टक आहे. ते अष्टक जर आपण 21 वेळा, नाही का, जर आपण पठण केलं 7 दिवसापर्यंत, 11 तारखेपासून म्हणजेच पुढच्या गुरुवारपासून तर शेवटच्या गुरुवारपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंत, 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत 7 दिवस ही साधना आपल्याला करावायची आहे. आणि अतिशय उच्च कोटीची साधना आहे. इंद्रदेवाने त्यांची लक्ष्मी गेल्यानंतर म्हणजे श्रीहीन झाला जेव्हा इंद्र, त्यावेळी इंद्राने आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा व्हावी यासाठी हे स्तोत्र गायलेलं आहे. अगदी छोटस स्तोत्र आहे, महालक्ष्मी अष्टक, नाही का. अष्टक म्हणजे 8 ओळींचंच ते स्तोत्र आहे, पण अतिशय दुर्लभ आहे, अतिशय महत्वाचं आहे. आणि या स्तोत्राच्या नामस्मरणाने काय होणार आहे ते अगोदर मी सांगते. पहा, ज्यांना घराची इच्छा असेल त्यांचं घर त्यांना प्राप्त होईल. ज्यांना चांगल्या नोकरीची इच्छा असेल त्यांना चांगली नोकरी प्राप्त होईल. ज्यांचा व्यवसाय चालत नसेल त्यांचा व्यवसाय सुद्धा चालायला लागेल आणि व्यवसायामध्ये वृद्धी होईल, नाही का. म्हणजेच काय की आपल्याकडे धन आकर्षित होण्याचं केंद्र म्हणजेच काय, लक्ष्मी मातेची कृपा आहे. आणि लक्ष्मी मातेने एकदा कृपा केली रे केली की मग कशाचीही कमी पडत नाही. म्हणून अनेकांच्या अनेक जर अडचणी असतील पण त्या फक्त धनाविषयी असल्या पाहिजेत. कारण आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी असतात, पण सर्वात मोठी अडचण कशाची आहे तर गरिबीची अडचण असते, नाही का. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्याची म्हणजे प्रत्येक जण प्रयत्नात असतो, पण याच्याही पुढे जाऊन चांगलं जीवन मिळावं अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. सुंदर जीवन जगता यावं यासाठी धनच लागतं, नाही का. म्हणून धनासाठीच माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपल्याला या अष्टकाची सेवा करायची आहे. अष्टकाची सेवा करायची म्हणजेच काय तर याचं पठण करायचं आहे. 11 तारखेपासून 11 तारखेच्या गुरुवारपासून म्हणजे 11 डिसेंबर पासून 18 डिसेंबर पर्यंत या अष्टकाचा आपल्याला पाठ करायचा आहे. रोज सकाळी एकाच वेळेमध्ये, पहिल्या दिवशी जो वेळ आपला असेल तोच शेवटच्या दिवसापर्यंत वेळ असायला हवा. आणि 21 वेळा याचं पठण आपल्याला करायचं आहे. तर अतिशय दुर्लभ असणारं हे स्तोत्र आहे. ते स्तोत्र मी आपल्याला म्हणून दाखवते. श्री महालक्ष्मी नमन अष्टक. श्री गणेशाय नमः. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे महारुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमोषी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार
भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. अशा प्रकारचं हे स्तोत्र आहे. ज्यांना आपली आर्थिक स्थिती चांगली व्हावी, नाही का, आपल्याला धन मिळावं, धनप्राप्ती व्हावी, आपलं घर धन धान्याने भरून जावं, माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी असं वाटत असेल, त्यांनी प्रयत्नाबरोबर या स्तोत्राचा पाठ करावायचा आहे. फक्त पाठच केला आणि प्रयत्न जर केले नाही तरीही माता राणी कृपा करणार नाही. कारण प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही कष्ट हे केलेच पाहिजे, कष्ट हे घेतलेच पाहिजे. तेव्हाच भगवान परमात्मा काय करतो, तर आपल्याला कष्ट जे आपण करत असतो त्याला सपोर्ट म्हणजे मदत करतो, नाही का. भगवंताला सुद्धा तोच आवडतो, कोण, जो आपलं कार्य सुव्यवस्थित पार पाडतो. म्हणून आपलं कार्यही करायचं आहे आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं स्तोत्र आहे. मार्गशीर्ष महिन्यातील या पुण्य पावन काळामध्ये महालक्ष्मीचं अष्टक जो कोणी म्हणेल, माता लक्ष्मी त्याच्यावरती प्रसन्न होत असते. इंद्रदेवावरती सुद्धा माता लक्ष्मीने कृपा केलेली आहे. इंद्रदेवाने हे जे स्तोत्र आहे तर त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्यावरही महालक्ष्मीने कृपा करावी. तर आतापासून 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवसामध्ये ज्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा 7 दिवस या स्तोत्राची सेवा आपल्याला करावायची आहे, म्हणजेच पठण करायचं आहे हे स्तोत्र. म्हणजेच काय होईल, माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करेल. राम कृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.